रद्द करा, बंदी बाबली जागे हो, बंदी बाबली जागे हो, वाढीवकर वापस लो. आम्ही करत आहोत जेणेकरून प्रशासन हे जागे झाले पाहिजे. नमस्कार, द मॅक्स न्यूज नेटवर्कमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत. आज उमरेड नगर परिषदमध्ये वाढीव करच्या निषेधार्थ आज इथले नगरसेवक यांनी निषेध नोंदवण्यासाठी आज बघू शकता सगळे इथे आहे. काय म्हणणं आहे यांचं आपण जाणून घेऊ. काय म्हणणं आहे? म्हणणं असं आहे की मागच्या 10 दिवसापासून या उमरेडकरांच्या याच्यामध्ये जो अवढव्य वाढीव कराच्या पावत्या ज्या उमरेडकरांना दिलेल्या आहे त्याच्या निषेधार्थ सगळ्या काँग्रेस पार्टीचे नगरसेवक आज आम्ही इथे विरोधामध्ये आंदोलनासाठी बसलो आहे. आणि सत्ताधाऱ्यांना आणि या प्रशासनाला आमचं एकच म्हणणं आहे की ज्या कारणासाठी आपण टॅक्स वाढीव करतो, जसं या प्रशासनाच्या सेवेच्या याच्यामध्ये स्वच्छता, लाईट, पाण्याची व्यवस्था, आरोग्य या सगळ्या व्यवस्थेच्या सुविधा या उमरेड वासियांच्या साठी केल्या पाहिजे. पण आज उमरेडमध्ये ही परिस्थिती आहे, पिण्याचे पाणी मुबलक नाही, पाणी जे येते थोडंफार ते सुद्धा गढूळ येते आणि गंद पाणी येते, स्वच्छता बरोबर नाही, नाल्या साफ नाही, पूर्ण रोड तुटलेल्या अवस्थेमध्ये आहे, वीज येत नाही. या सगळ्या सुविधाचा अभाव असल्यानंतरही तुम्ही कुठल्या कारणाने आमच्यावर वाढीव टॅक्स लागू करता, याची यांना शरम आले पाहिजे की जोपर्यंत जनतेच्या पूर्ण समस्या सोडवत नाही तोपर्यंत या विषयाला घेतलं नाही पाहिजे. सगळ्यात मोठा त्यांनी शिक्षण कर लावलाय. शाळेची स्थिती काय आहे आज उमरेड? संख्यापट वाढवण्यासाठी, युवा योजना करण्यासाठी आमचं सगळं मंडळ, काँग्रेस पक्षाचे सगळे नगरसेवक वारंवार सभागृहामध्ये आम्ही शिव आणि अध्यक्ष मॅडमला बोलत असतो, पण त्याच्यावर कुठली त्यांच्या कानावर जू रेंगत नाही आणि शाळेची अवस्था एकदम दयनीय आहे. शिक्षणाचा स्तर जर विचार केला तर इथे कोणी, आता तुम्ही 14 आहे, 14 पैकी एखाद्याही पोरगा नगर परिषदच्या शाळेत जात नसन, किंवा तिकडले 14-15 निवडून आले नगराध्यक्ष, कोणाच्याच पोरगा नगर परिषदच्या शाळेत जात नसन. डबल टॅक्स नगर परिषदनी लावले आहे. एक काही उपकरण टॅक्स आणि हे सुविधा पाहिलं तर पूर्णतः शून्य. त्या शाळेत मध्ये ना धड संडास बाथरूमची सोय, ना मुलांना बरोबर बसण्याची व्यवस्था, शिक्षण व्यवस्थाही धड नाही, आणि इतका मोठाला कर सामान्य जनतेवर पडत आहे. म्हणूनच त्याच्या विरोधातच आज आपण इथे बसलो आहे की जर या प्रशासनाने एक सुंदर शाळेची रीत जर तयारी केली, एक भिंत तयारी केली आणि चांगल्या सुशोभित शाळा सुरू केल्या तर सगळे उमरेडकरांची मुलं त्या शाळेमध्ये शिकायला योग्य असेल तर टाकण्यास काही हरकत नाही आणि सगळेजण टाकू शकतात अशी आमची मनापासून इच्छा आहे. पण शाळा त्यांनी सुधारवल्या पाहिजे अशी आमची मागणी सुद्धा आहे. आणि हा वाढीव कर कुठल्याही परिस्थितीमध्ये उमरेडकर लागू करणार नाही. आम्ही उमरेडकरांच्या साठी मैदानामध्ये उतरण्यास तयार आहे. आज इथे आपण निषेध मोर्चा करत आहोत, उद्या आमच्या बहुसंख्येने मोर्चा या उमरेड प्रशासनाच्या विरोधात उमरेड शहरामध्ये आयोजित केलेला आहे आणि आम्ही याचा विरोध 100% करणार आहोत. म्हणून आज इथे आम्ही इथे बसलो आहे. गटनेता आहेत आपल्यासोबत काँग्रेसचे. विशाल भाऊ, एक सांगा, काल सीओ साहेबांनी असं बोललं की ही दरवाढी जी आहे हे एकदम बरोबर आहे आणि ही शासनाने केलेली दरवाढी आहे. शासन म्हटलं तर सध्या सगळीकडे हे बीजेपीचेच आहे आणि हे दरवाढी बरोबर आहे असं त्यांचं म्हणणं होतं. सीओ साहेबांचं म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. दरवाढ ही ज्या पद्धतीनं उमरेडकरांना लादलेली आहे ही दरवाढ अतिशय चुकीची आहे. नागपूर महानगरपालिकेमध्ये त्या दिवशी पत्रकार परिषद झाली, त्या पत्रकार परिषदेमध्ये मी उल्लेख केला, नागपूर महानगरपालिका ही सर्वात मोठी नगरपालिका आहे. त्या नगरपालिकेमध्ये जर घर टॅक्स वाढ ही रद्द होऊ शकते तर उमरेड हे सर्वसामान्य तालुका आहे, त्या तालुक्यामध्ये नगर परिषद आहे तर नगर परिषद कर रद्द करण्यात येऊ नये अशी आम्ही त्या दिवशी मागणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलेली आहे. आणि आज सीओ साहेबांनी मुख्य अध्यक्ष मॅडमच्या पत्रान्वये आम्हाला कालच्या कालच एक पत्र जाहीर केलं आणि आज एक विशेष सर्वसाधारण सभा इथे जाहीर केलेली आहे. नगरपालिकेला 12 वाजताची विशेष सर्वसाधारण सभा आहे. विशेष सर्वसाधारण सभेचा जर विषय घेतला तर 3 दिवसापूर्वी आम्हाला त्यांनी पत्रव्यवहार करायला पाहिजे. नगरपालिकेने 3 दिवसा पहिले त्याचा पत्रव्यवहार आम्हाला व्हायला पाहिजे आणि सर्वसाधारण सभा जी असते त्याचा पत्रव्यवहार 7 दिवसापूर्वी आम्हाला व्हायला पाहिजे. पण यांनी आपला प्रशासन आपल्या हातात घेऊन कशाही पद्धतीनं आम्हाला कालच्या काल म्हणजे काल 1 तारीख कालच्या तारखेमध्ये आम्हाला नगरपालिकेने नोटीस दिला की उद्या नगरपालिकेची या विषयावर विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. हे नियमाला बांधून नाही आहे, हे चुकीचे वर्तणूक आमच्याशी करत आहेत. जर
दळवाळी थांबली नाही आणि समोर तुमच्या आंदोलनानंतरही जर दळवाळी तशीच राहिली, समोरचा पवित्रा काय राहील काँग्रेसचा? काँग्रेस यासाठी जन आंदोलन उभारेल. तरी प्रशासन जागेवर नाही आलं तर याच्यावर रितसर मार्ग शोधू. राज्यात व केंद्रात आणि उमरेड नगरपालिकेत भाजप ही यायची सत्ता आहे. आणि करवाढ ज्या प्रकारे यानं वाढवलेला आहे, जसं शिक्षण विभागात वाढवला आहे, घंटागाडीवर वाढवला आहे, तर हे सर्व निधी सरकार देऊ शकते. आणि सरकार पालकमंत्री इथे आहे, मुख्यमंत्री इथे आहे, त्याच्यानंतर मोठे नेते म्हणजे भाजपचे सर्व हे नागपुरात बसलेले आहे आणि इथे एका हाती सत्ता आलेली आहे भाजपची. तर तिथून त्यांनी शासनाने कुठेतरी निधी द्यावा. ह्या सर्व सामान्य जनतेतून त्यांच्या खिशातून लुटमार करणं हे योग्य नाही. दरवाढी तर ही करत आहे. वारंवार उमरेड नगर परिषद मध्ये खूप सारे भ्रष्टाचार समोर आले, काही तुम्ही काढले, काही आम्हीही काढले. हे दरवाढी म्हणजे आपला रेव्हन्यू वाढवून समोरच्या भ्रष्टाचाराची सोय करत आहे का आता सध्या भाजप सरकार? जशा मागच्या सत्तेत पाहिलं आपण, याने ड्रायव्हरांचे पगार, त्याच्यानंतर कितीतरी असे मोठे मोठे प्रोजेक्ट करून लंबा भ्रष्टाचार केला. हाच यायची पद्धत आहे का? उदाहरणामध्ये मागच्या काळामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीची सत्ता या सभागृहाला होती. त्यांनी पण नियम पैसे खाण्याचेच केले आणि पैसे खाण्यासाठी कुठून तरी या शहरवासियाच्या खिशावर डल्ला मारला पाहिजे आणि त्या डल्ल्यातून आपली कमाई कशी होईल हे प्रशासन आणि इथे सत्ताधारी जे लोक आहे यांनी ठरवलंय. मुद्दामता विषय तर असा आहे की सभागृहामध्ये सगळ्या उमरेडच्या जनतेने जे सगळे नगरसेवक निवडून दिले आणि सभागृह दिलं, त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सभागृहामध्ये हा आलेला विषय शासनाच्या हे जनरल सभा घेऊन ठरवायला पाहिजे होतं की हे नोटीस वाढवायची की नाही वाढवायची. अशी कुठलीही सभा न घेता सरसकट उमरेड वासियाला वाऱ्यावर सोडून नोटीस पाठवून दिले, जेणेकरून इथे सभागृह नाही आणि काही नगरसेवक नाही आहे. दुसरी गोष्ट, आज तातडीने तुम्ही एक सभा लावली, त्या सभेमध्ये सुद्धा तुम्ही वाढीचा विषय घेतला. विषय असा नाही घेतला उमरेडच्या जनतेच्या हिताच्या का त्याच्यावर विचार विनिमय करून आपण जुना थांबवू. करवाढी मूल्यांकनचा विषय आज सभेमध्ये घेतला. इतकं मुरदाळ प्रशासन झालं आहे आणि ते कुठलंही ऐकत नाही. त्याच्यामुळे आम्हाला आज इथे ठिय्या आंदोलन आणि उद्या रस्त्यावर येण्याशिवाय दुसरी कुठलीही पाडी नाही. जर असं याच्यावर जरी मानले नाही तर पूर्ण उमरेडकर एकूण एक घर हा टॅक्स भरणार नाही, हे आम्ही तुम्हाला ग्वाही देतो. धन्यवाद. तुम्ही बायपास साईट वरून निवडून येता. तुमच्याकडे अजूनही भरपूरशा सुविधा झालेल्या नाही, पण हा दरवाढीचा भूदंड तुमच्या इकडल्या लोकांना बसतोय. काय म्हणणं आहे तुमचं? हा जो करवाढीचा भुर्दंड आहे हा अगदी चुकीचा आहे. कारण आमच्या बायपासची जी साईड आहे तिथे अजूनही पुरेशा सुविधा उपलब्ध नाही आहे. स्वच्छ पाणी येत नाही, वेळेवर येत नाही, रस्ते सुद्धा अजूनही व्यवस्थित तिथे आहे नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिक्षणाची आमच्या इथे आला वाघमारे शाळा इतकी छान शाळा आहे, परंतु त्याच्यावर वारंवार आम्ही पत्र दिलेले आहे, परंतु त्याचे सुद्धा काम अजूनही पूर्ण झालेले नाही आहे. त्याच्यामुळे हा जो वाढीव कर हा लादलेला आहे प्रशासनाने, हा अत्यंत चुकीचा आहे. आणि बरेचसे तिथे कामगार वर्ग सुद्धा आमच्या भागामध्ये राहतो आणि हा वाढीव आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जो कर आकारणी झालेला आहे त्याच्यामुळे त्यांच्या जो संसारावर आहे खूप मोठा भर पडलेला आहे. आधीच महागाईमुळे आणि बेरोजगारीमुळे खूप जास्त त्रास आपल्या इथे सगळ्यांना होत आहे आणि त्यातल्या त्यात हा जो करवाढीमुळे आहे खूप मोठा त्रास होत आहे. आणि मी स्वतः एक महिला म्हणून, एक गृहिणी म्हणून हा खूप मोठा महिलांसाठी खूप मोठा त्रास आहे. कारण घर चालवत असताना कराचा बोजा वाढल्यानंतर जो उत्पन्न आहे तो तेवढंच राहिला आणि हे एवढे सगळे जे विनाकारांचे खर्च वाढत चाललेले आहे आणि त्यातल्या त्यात हा उमरेड प्रशासनाने जो आमच्यावर घर कराचा बोजा अजून वाढवला आहे त्याच्यामुळे खूप मोठा त्रास आम्हाला सहन करावा लागणार आहे आणि त्याचाच आम्ही पूर्णपणे निषेध करत आहोत. आणि माझा तसेच माझ्या संपूर्ण प्रभागाचा सुद्धा या वाढीव करवाढीसाठी संपूर्ण निषेध आहे आणि त्यासाठी उद्या होणाऱ्या मोर्चात सुद्धा आम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहोत.